महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुंबई नाशिक महामार्गावर कळवा परिसरात एक भीषण रस्ते अपघात घडला। एका तरुणाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी। ठाण्यातून एक दुःखद बातमी आली आहे। आज पहाटे सुमारे 3:55 वाजता खारेगाव टोल नाक्याजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या हुंदाई ऑरा कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्याची कार पुढे उभ्या असलेल्या अशोक लेलँड ट्रेलर ट्रकला धडकली। धडकेचा परिणाम इतका भीषण होता की चालक वाहनात अडकला होता। पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव कार्य करून चालकाला बाहेर काढले व त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। मृताची ओळख 26 वर्षीय दीपक पाटेकर अशी पटली आहे। या अपघातात सुजय पाटील, राज चिले आणि सुगम जयस्वाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्नेहल भुसेकर किरकोळ जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वागळे इस्टेटमधील कार्यालयातील काम संपवून सर्व लोक डोंबिवलीला परत येत होते। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ मंदावली होती, परंतु नंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा करण्यात आला। सध्या कळवा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।